लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आपल्याला आता इथे पाहायला मिळणार आहे की इकडे आता सखी एकाच दिवसात सरकारचं दोनदा खोटं पकडणार आहे आणि तो दिवस आहे रामनवमीचा. रामजन्माच्या दिवशी शेवटी विजय हा सत्याचाच होतो आणि दोन्ही वेळी खोटारडी सरकार हरते आणि सखीसमोर सत्य उलगडतं. आता नेमकं हे कसं घडतं हे सगळं काही आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहू. तर आता आपण पाहतोय की आजचा जो कॅरमचा सामना असतो तो खरी तेजस्विनी जिंकलेली असते. त्यामुळे मनस्विनी ही आता खूपच जास्त इन्सिक्युअर झालेली असते. तिला वाटतं की अरे रे, जर हे असंच सुरू राहिलं तर कसं चालेल. आता माझा आणि त्या तेजस्विनीचा स्कोर बोर्ड सेम आहे, पण मला हे असं चालणार नाही. मला काहीही करून तिच्या पुढे गेलं पाहिजे. सखीला हे पटवून दिलं पाहिजे की मीच तिची खरी आई आहे, मीच तिला जन्म दिला आहे. पण हे मी कसं तिला पटवून देऊ की मीच तिची आई आहे. यासाठी मला काहीतरी डाव रचला पाहिजे. इतक्यात आता मनस्विनीच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन येतं ज्यामध्ये रामनवमीच्या शुभेच्छा असतात. मग मनस्विनीच्या लक्षात येतं की अरे हो, उद्या तर रामनवमी आहे. मग दुसऱ्या दिवशी आता मनस्विनीने एक जबरदस्त प्लॅन बनवलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठून आंघोळ वगैरे करून मनस्विनी स्वयंपाकघरात पुरणपोळी बनवायला येते. आता मनस्विनी पोळ्या बनवायला घेते खरी, पण तिला पोळ्या बनवणं तर खूप दूर, तिला काहीच जमत नसतं. डाळ भिजवलेली असते मीनाक्षीने, ती तशीच वाटायला घेते. तिच्या लक्षातच येत नाही की त्याच्यामध्ये पहिला गूळ घातला पाहिजे. अशीच कच्चीच डाळ वाटल्याच्या नंतर मग तिच्या लक्षात येतं की अरे ह्याच्यात तर गूळ घातला नाही. मग ती गूळ कापायला घेते. गुळाने हात चिकट होऊ लागतात. मग ती म्हणते मरू देत, गूळ नंतर कापेन, पहिलं मी पीठ मळून घेते. आता पीठही सगळं म्हणजे एकदम खराब करून टाकते. सगळं पीठ पातळ करून घेते. आता हे पीठही पातळ होतं. आता ती विचार करते अरे यार शिट, हे पीठ पातळ झालं. आता एका हाताने ती दुसऱ्या पिठाचा डबा काढायला जाते आणि ते पीठ सगळं खाली सांडून जातं. मनस्विनीच्या लक्षात येतं की हे आपल्याला जमणार नाही. ती मनस्विनी आता लगेचच इकडे मीनाक्षीला हाका मारते आणि मीनाक्षीला म्हणते मीनाक्षी हे सगळं आवरून घे, साफ कर आणि लवकर पुरणपोळ्या बनव. आणि स्वतः मनस्विनी तिकडनं निघून जाते. बिचारी मीनाक्षी कामाला लागते. त्याबरोबर त्या ठिकाणी खरीखुरी तेजस्विनी येते. तेजस्विनी आता हा सगळा राडा झालेला बघते आणि म्हणते बाप रे, अगं मीनाक्षी हे सगळं कुणी केलं, कसं झालं. मनस्विनीने केलं ना हे सगळं. घाबरू नको, सरकार म्हणते, सरकारने केलं आहे ना हे सगळं. अगं पण आता जर तू हे आवरत बसलीस तर नैवेद्य कधी तयार होणार. राम जन्माचा वेळ होत आलाय. तू एक काम कर, तू हे सगळं आवर, साफसफाई कर. आज मी पुरणपोळी बनवते. कितीतरी वर्षांनी आज मी पुरणपोळी बनवेन. आणि मग आता तेजस्विनी पुरणपोळ्या बनवायला घेते आणि मीनाक्षी सगळी साफसफाई करायला घेते. दोघी जावा कितीतरी वर्षांनी एकत्र स्वयंपाकघरात काम करत असतात. आता मीनाक्षीलाही जरा वेगळं वाटत असतं. तर इकडे सखी आणि कान्हा हे दोघंजणं बाजारात गेलेले असतात रामनवमीसाठी जो पाळणा सजवायचा असतो त्याचं साहित्य आणायला. आता ते दोघंजणं घरी येतात. आता सखी स्वयंपाकघरात तेजस्विनीला काम करताना बघून ती लगेच किचनमध्ये धावत येते आणि मी आई तुला मदत करू का असं विचारते. त्याबरोबर आता तेजस्विनी म्हणते लहानपणापासून तुझी हौसच होती ना माझ्या कामात मला मदत करणं, कर. आणि मग आता त्या दोघीही जणी एकत्र स्वयंपाक करू लागतात. दोघीजणी मिळून पुरणपोळ्या बनवत असतात. तेजस्विनी पुरणपोळ्या लाटत असते आणि सखी ते शेकवत असते. दोघी मायलेकी आनंदी असतात. तर हे सगळं काही बघून आता मीनाक्षीसुद्धा खुश असते. मीनाक्षीला सखीचं बालपणच आठवू लागतं. आता सखी ही पुरणपोळ्या बनवताना किती खुश असते, आनंदी असते. कान्हा तिचा आनंदी चेहरा बघत असतो आणि विचार करतो खरंच सखी किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश होते. पण कान्हा, जेव्हा तुला तिच्याबद्दल जसं सगळं माहिती आहे तसं तिला तुझ्याबद्दल सगळं समजेल, कबीर किर्लोस्करबद्दल समजेल, तेव्हा मात्र खूप मोठा अनर्थ होणार आहे. तेव्हा जे घडेल त्याची तयारी आत्तापासून ठेवली पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला मीनाक्षीच्याही मनात आता प्रश्न उद्भवतो, खरोखर हीच तेजस्विनी वहिनी आहे असं मला राहून राहून का सतत वाटतंय मला कळत नाही आहे. पण सतत अशी भावना मनामध्ये फिरत असते की माझ्या समोर असलेली बाई हीच खरी तेजस्विनी वहिनी आहे. काय खरं काय खोटं कळत नाही आहे, पण मन मात्र कायम हाच कौल देतं की हीच आमची तेजस्विनी वहिनी आहे. काय माहिती नक्की मला असं का होतं. तर आता नंतर सगळ्या पुरणपोळ्या वगैरे बनवून झालेल्या असतात. मीनाक्षीची साफसफाई झालेली असते. आता पूजा सांगायला गुरुजीसुद्धा आलेले असतात. रामनवमीची वेळ आलेली असते. सरकार खाली येतात आणि तोवर मीनाक्षी पुरणपोळ्या घेऊन आल्यावर आता सखीला सरकार सांगतात, सखी तुला माझ्या हातच्या पुरणपोळ्या आवडायच्या ना, म्हणून बघ आज मी स्वतःच्या हाताने रामनवमी निमित्ताने पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. मी आता मीनाक्षीला नैवेद्य आणायला सांगणारच होते, पण बरं झालं मीनाक्षी स्वतःहूनच घेऊन आली.
सखी बाळा, तुला आवडतं म्हणून मी स्वतःच्या हाताने केलं आहे. आता सरकारला ही गोष्ट तर अगदी व्यवस्थित माहिती असते की एकदा का मी केलं आहे असं मी म्हटल्याच्या नंतर मीनाक्षीची माझ्यापुढे बोलायची हिंमत नाही. मीनाक्षी काही सखीला सांगणार नाही की ह्या पुरणपोळ्या सरकारने नाही तर मी बनवले. तर इकडे आता लगेचच सखी ही विचार करते की बापरे, सरकार किती धडधडीत खोटं बोलतात. आता सखीला तर सगळं सत्य पहिल्यापासूनच माहीत असतं, कारण सखीनेच तर तेजस्विनी बरोबर मिळून त्या पुरणपोळ्या बनवलेल्या असतात. पण सखी आता ही गोष्ट शिताफीने लपवते. ती तेजस्विनीला ही गोष्ट कळूच देत नाही की ह्या पुरणपोळ्या तिने आणि तेजस्विनीने मिळून बनवल्यात. ती उलट मनस्विनीला म्हणते, हो सरकार, खरंच मी खूप खुश आहे. तुम्हाला माहिती आहे किती दिवसांनी तुम्ही स्वयंपाकघरात गेला होतात. दिवसांनी काय आहो, वर्षांनी. आजची रामनवमी ना मला अगदी माझ्या बालपणीच्या रामनवमीसारखी वाटते. माझ्या आईने, सरकार, मी तुम्हाला आपसूक आई म्हणून गेले. हे नातं असल्याशिवाय का? माझ्या आईने आज माझ्यासाठी पुरणपोळ्या बनवल्यात. मी खूप खुश आहे. आता आईने पुरणपोळ्या बनवल्यात हे वाक्य सखी खरं तर तेजस्विनीकडे बघून बोलते, पण हे मूर्ख मनस्विनीच्या लक्षात येतच नाही. मग सखी म्हणते, सरकार, आता एवढ्या पुरणपोळ्या बनवल्या आहेत ना, तर आणखीन एक छोटीशी इच्छा मागू, प्लीज पूर्ण कराल. सरकार म्हणते, अगं बाळा बोल ना, तू मुलगी आहेस माझी, तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. सखी म्हणते, मी लहान असताना जसं तुम्ही पाळणा गायचात ना रामनवमीच्या दिवशी, आज प्लीज 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 तसा पाळणा गा ना. कितीतरी वर्षांनी तुम्ही अगदी पूर्वीसारख्या पुरणपोळ्या बनवल्यात. आता पूर्वीसारखा एकदा पाळणाही गा. बघा, तुम्ही जर पाळणा गायलात ना तर घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद होईल. प्लीज सरकार, एकदा गा ना पाळणा. आता मनस्विनीला तर पाळणा वगैरे काहीच गाता येत नसतो. मनस्विनी आता म्हणते, मी पाळणा सखी, अगं बाळा, आता मी आणि पाळणा कसा गाऊ? नाही म्हणजे आता माझी सवय सुटली, प्रॅक्टिस नाही राहिली, मधले शब्द मला विसरायला झालेत. आता मनस्विनीने हे वाक्य बोलल्याबरोबर तेजस्विनी तिच्याकडे बघते आणि गालात हसते, कारण तेजस्विनीला लगेच आठवतं सखी जेव्हा लहान होती तेव्हा घरामध्ये पाळणा ह्या नेहमी दाभाडे मावशी म्हणायच्या, कारण रामनवमी हा उत्सव घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर राघव साजरा करायचा. त्यासाठी तो ऑफिसमधल्या सगळ्या स्टाफला सुद्धा आमंत्रण द्यायचा. त्यामध्येच दाभाडे मावशीसुद्धा यायच्या आणि दाभाडे मावशी ह्या त्यांच्या मिस्टरांबरोबर आलेल्यामुळे दरवर्षी त्याच पाळणा गायच्या, कारण तेव्हा त्या म्हणजे आयाव होत्या आणि त्याच पाळणा हलवायच्यासुद्धा. तेजस्विनी तर फक्त त्यांना साथ द्यायची आणि त्यांच्याबरोबर पाळणा हलवायची. पण मग आता ही गोष्ट कोणालाही न बोलता तेजस्विनी म्हणते, मी काही हरकत नसेल तर पाळणा गायला तर चालेल का? नाही म्हणजे काय आहे, मलासुद्धा पाळणा म्हणता येतो. जर तुमची कोणाची हरकत नसेल तर मी म्हणते पाळणा. त्याबरोबर लगेचच मनस्विनी म्हणते, हो वाटलंच मला, माझी ताई संधी कशी सोडणार मला खाली खेचण्याची. ताई, अगं मी एवढा मोठा व्यवसाय सांभाळायला लागले राघवच्या मागे. मी एवढे सगळे व्याप माझ्या उराजवळ बाळगून घेतले. मग त्या सगळ्या कामाच्या गडबडीत, कामाच्या व्यापात हे पाळणा वगैरे सर्व गोष्टी नाही लक्षात राहत. पाळणा म्हटलीस म्हणजे माझी सखी लगेच तुझ्यावर विश्वास ठेवेल असं होत नाही. आजच्या पुरणपोळ्या मीच केल्यात आणि पुरणपोळी जेव्हा माझी सखी खाईल ना तेव्हा तिला लगेच समजेल की हे सगळं मी केलं आहे ते. हो ना सखी बेटा? सखी काहीच बोलत नाही. मनस्विनी गप्प बसते. पाळणा गायला जातो. सखी स्वतः तेजस्विनीचा हात पकडते. दोघी मायलेकी पाळणा झुलवत असतात. आता हे सगळं काही बघून सरकारला खूपच जास्त राग येतो. सरकार आता चिडचिड करू लागते मनात. ती विचार करते, अरे यार, मी एवढे प्रयत्न करूनही मला यश का मिळत नाही आहे? तर दुसऱ्या बाजूला आता तेजस्विनी हिच्याबरोबर पाळणा हलवताना सखीला आनंद होत असतो. सखी मनात आता म्हणते, हळूहळू मला सर्व उलगडत चाललं आहे. सरकारांचं खोटं आजच्या एका दिवसात मी 2दा पकडलं. 2दा सत्याचा विजय झाला, तोही रामनवमीच्या दिवशी. माझ्या मनात जे आहे तेच रामकृष्ण तुमच्याही मनात आहे का? जर तसंच असेल तर तुम्हीच मला संदेश द्या आणि माझी आई कोण आहे हे मला सिद्ध व्हायला मदत होऊ द्या. तुमच्या जन्माच्या दिवशी सत्याचा विजय हो अशी प्रार्थना आपण सगळेच करतो. मी सुद्धा प्रार्थना करते, सत्याचा विजय हो आणि जे खरं असेल तेच पुढे येऊ. तर आता इकडे मनस्विनी ही मात्र रागाने लाल झालेली असते सखीला आणि तेजस्विनीला एकत्र बघून. तर सखी ही कान्हाकडे बघते आणि कान्हासुद्धा सखीला आनंदाने डोळे बंद करून आधार देतो. सखी तिच्या आईबरोबर प्रार्थना करत असताना तिला तिच्या बालपणीचे दिवस आठवतात, जेव्हा सखी, दाभाडे मावशी आणि तेजस्विनी तिघीजणी मिळून पाळणा हलवायच्या. तेव्हा सखी नेहमी म्हणायची, आई, मला हा सण खूप आवडतो, कारण ह्या सणाला आपले सगळे कामगार आपल्या घरी येतात. आपण सगळे एकत्र असतो आणि हॅपीली हे सगळं फेस्टिवल सेलिब्रेट करतो. तेव्हा तिला तेजस्विनी नेहमी म्हणायची, बाळा, माणसाची खरी श्रीमंती ही
पैसा नसून त्याची नाती, त्यांची माणसं, त्याची आपुलकी हीच तर असते. आणि तुला ह्या गोष्टींबद्दल ओढ आहे हे बघून खरंच मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतो. सखी, कायम पैशापेक्षा महत्त्व माणसांना देत जा. कायम लोभापेक्षा जास्त माणुसकी जपत जा. कायम त्रासापेक्षा जास्त त्यागाला महत्त्व देत जा. आणि मग सखी हे सगळं आठवून हसते. आता तेजस्विनीला सुद्धा सखीबरोबर घालवलेले ते सुंदर क्षण आठवतात. एकदा रामनवमीच्या दिवशी सखीला रामनवमी या शब्दाचा अर्थच कळत नव्हता. तेव्हा तेजस्विनीने सखीला रामनवमी म्हणजे काय तो अर्थ समजावून सांगितला होता. घरातले सगळेजणसुद्धा खूप आनंदात असतात. कितीतरी वर्षानंतर, जवळपास तब्बल 12 वर्षानंतरच म्हणायला गेलं तरी हरकत नाही, घरामध्ये अशी रामनवमी साजरा होत असते. कान्हा मनात म्हणत असतो, आता सत्याचा विजय होण्याचे दिवस लवकरच जवळ येत चाललेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला सखीला कळालेलं आहे की तेजस्विनी ही खरी माझ्याबरोबर जी उभी आहे तीच आहे आणि माझ्यासमोर सरकार जी आहे ती मनस्विनी आहे. तर दुसऱ्या बाजूला मनस्विनीची मात्र चिडचिड होत असते. मनस्विनी विचार करते की शिट, या तेजस्विनीला काय काय येतं आणि काय काय नाही. सगळा मूर्खांचा बाजार आहे. पाळणा काय म्हणते, काय काय करते, शी शी शी. पुन्हा एकदा आजचा डावसुद्धा मी हरले. नाही, पण आता मला आणखीन काहीतरी जबरदस्त प्लॅन रचला पाहिजे सखीला माझ्या ग्रुपमध्ये वळवण्यासाठी. काहीतरी करावंच लागेल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला लपंडाव ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.